2024 पासून एक गोष्ट ऐकत की संविधान धोक्यात आहे, आपल्याला संविधान वाचवलं पाहिजे. ऐकतोय की नाही ऐकतोय? त्याच्या पुढे आपण पुढे जाऊन लोकांकडनं हे ऐकतोय की लोकशाही वाचवली पाहिजे, लोकशाही धोक्यात आली. हे ऐकतोय की ऐकतोय? पण ज्या ज्या लोकांनी आपल्याला हे येऊन सांगितलं की लोकशाही आणि संविधान वाचवलं पाहिजे, ती धोक्यात आली, त्यांनी आपल्याला कधी हे समजायचा प्रयत्न केला की संविधान आणि लोकशाही धोक्यात कशी आली? काहीतरी असं घडलं असेल ज्याच्यामुळे बाबासाहेबांचा विरोध करणारा काँग्रेस पक्ष हा सगळीकडे संविधान दाखवत फिरवत आहे. आतमध्ये जनेऊ घालणारे राहुल गांधी सगळीकडे निळा टी शर्ट घालून फिरवणारे. आणि अशा आपल्या सोलापूरच्या ताई ज्या म्हणत होत्या की वंचितनी मला काही फरक नाही पडत, असं नक्की काय घडलं की त्यांना आपला कोल्हापूरचा लोकसभेचा उमेदवार चोरायला लागला? हे आपण सर्वांनी जरा समजून घेतलं पाहिजे. आणि तुम्हाला कळेल याचा अर्थ काय. मित्रांनो, सगळ्यात पहिले याची सुरुवात झाली होती 2019 मध्ये, जेव्हा आपण वंचित बहुजन आघाडीने पहिली इलेक्शन लढवलेली आणि शिंदे काकांसह सगळ्या ज्येष्ठ नेत्यांना घरी बसवलं. त्याच्यानंतर यांना कळलं की इकडे एक आंबेडकरवाद्यांचा उठाव झाला, इकडचे तमाम वंचित बहुजन आदिवासी मुसलमान आंबेडकरवादी दलित सगळे पेटून उठले, तर वंचितांच्या हातात सत्ता येईल, हे भाजपला पुढे जाऊन हरवतीलच, पण पहिले हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला महाराष्ट्रात संपून टाकतील. आणि म्हणून यांनी ठरवलं की यांचा जो अजेंडा आहे, यांचं जे म्हणणं आहे ते आपण सोपी गोष्ट आहे. हो का नाही सांगा? 2024च्या आधी कोणत्याही काँग्रेस नेत्याच्या हातामध्ये संविधान बघितलं होतं का नव्हतं? 2024च्या आधी कधी ताई आपल्या जयभीम म्हणत होत्या का नव्हत्या? कोणाच्या गळ्यात निळा गमछा होता की नव्हता? बाबासाहेबांच्या घोषणा देत होते का नव्हते? मग हे कशामुळे सुरू झालं? हे सुरू झालं कारण वंचित बहुजन आघाडीने 2019 मध्ये 46 लाख मतदान घेतलं आणि त्याची सुरुवात आपल्या सोलापूर आणि मला आठवतं त्या प्रचारामध्ये आपण सर्वांनी आमची साथ दिली होती. पण त्याच्याहून पुढे काय झालं समजून घ्या. की त्याच्याहून पुढे एका मोठ्या पर्यटनाकडे त्यांना कळलं की वंचितांकडनं जर आपण त्यांचा अजेंडा चोरून घेतला, त्यांच्याकडनं आपण जर त्यांचा नॅरेटिव्ह चोरून घेतला, तर आपण वंचितांची ही चळवळ जी आहे, आंबेडकरवादी चळवळ आहे, त्याच्या पायावरती हल्ला करू शकतो. आणि त्या पद्धतीने केलं. म्हणून त्यांनी पहिला जो मुद्दा चोरला तो संविधान खतरे में है, लोकशाही खतरे में है, असा महत्वाचा मुद्दा चोरला. आणि आता ते दुसरा महत्वाचा मुद्दा चोरायचा प्रयत्न करते, तो कुठला? ईव्हीएमचा. कारण ईव्हीएमचा महत्वाचा काय आणि आपण सर्वांनी त्याच्यावरती लक्ष का दिलं पाहिजे हे समजून घेणं गरजेचं आहे. आपण आता सोपं एक गोष्ट लक्षात घ्या की आपण मतदान करता का? एका वेळेस किती मतदान करता? दादा तुम्ही किती मतदान करता? ताई तुम्ही किती मतदान करता? आपल्याला देवेंद्र फडणवीस माहिती आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, ते किती मतदान करतात? बरोबर. आपल्याला भारताचे पंतप्रधान माहिती आहेत, कोण आहेत? ते किती मतदान करतात? आणि एक मुंबईत अंबानी नावाचा प्राणी राहतो, माहिती आहे का? तो किती मतदान करतो? तर तुम्ही ही समानतेची ताकद समजून घ्या की आपल्या इकडे उभे असलेले दादा, इकडे मागे बसलेले असलेले ताई, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आपले प्राईम मिनिस्टर आणि या देशातला सर्वात श्रीमंत माणूस अंबानी एका वेळेस जाऊन एकच मत टाकतात आणि त्या सगळ्यांची मताची किंमत एकच राहते. ह्याला म्हणतो आपण समानतेची ताकद. आणि ही ताकद आपल्याला दिली आहे फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने. पण मित्रांनो, हा जो ईव्हीएमचा घोटाळा होतोय, तो ईव्हीएमचा घोटाळा आपल्याला बाबासाहेबांनी संविधानाचा मतदानाचा दिलेला अधिकार काढून दिला आणि ते आपण खपवून घेणार आहोत का? सोपा मुद्दा आहे. तुम्हाला माहितीये तुमच्या गावामध्ये 20 लोक आहेत. 20 लोकांनी जाऊन एका पक्षाला मतदान केलं आणि तिसरा माणूस 200 मतांनी निवडून आला. गावात आहेत 20 मत. तुम्हाला वाटणार नाही का गफलत झाली? वाटणार नाही का गफलत झाली? कुठेतरी गेम होतोय, कुठेतरी पाणी जास्त मुरतंय, वाटेल की नाही वाटणार?
जर असंच होत राहिलं तर तुमचा लोकशाहीवरती भरोसा राहील का? जर असंच होत राहिलं, लोकशाहीवरचा भरोसा उडला, तर तुम्ही उद्या मतदानाला जाणार आहात का? आणि जर मतदानाला कोणी नाही गेलं तर नरेंद्र मोदी आपले डिक्टेटर होणार. मध्ये आणि नरेंद्र मोदीमध्ये काय फरक? हुकुमशाही आहे. जर कोणी मतदानात नाही केलं तर आपल्या देशात हुकुमशाही आहे. आणि अशा पद्धतीचा एक षडयंत्र इकडे उभं राहायचा प्रयत्न होतो की आपण जाऊन किती मतं दिली तरी सेटिंग करून ज्याला मतं पडायची त्यांनाच मतं पडत असली तर हा लोकशाहीचा आणि संविधानाचा गळचेपी आहे. आणि त्याच्या विरुद्ध वंचित बहुजन आघाडी कायमस्वरूपी भूमिका घेत राहील आणि या ईव्हीएमच्या लढ्यात लढत. आणि इकडे तसंच मांडत असताना एक महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे. आपल्या बरोबर रणजित दादा आले, सरपंच मर्कजवाडीचे. त्यांनी एक महत्वाची भूमिका घेतली होती. त्यांनी म्हटलं होतं की आम्ही डोर टू डोर प्रचार केलाय, घरोघरी गेलोय, मला माझ्या गावातला माणूस आणि माणूस माहिती. 1800 मतांचं गाव आहे. त्यांची गॅरंटी आहे, सगळ्यांची गॅरंटी आहे की 1800 पैकी मतं एका उमेदवाराला जाणार आहे. पण ते तसं नव्हतं. अख्खं उलट येऊन 1500 मतं भाजपला पडतात. गावातल्या कोणाला पत्ता नाही, सरपंचाला पत्ता नाही, बूथवरच्या माणसाला पत्ता नाही, उमेदवाराला पत्ता नाही. पण त्याच्यावर महत्वाचं, मला खास करून मर्कजवाडीच्या तमाम लोकांचा इकडे सत्कार करण्याचं कारण हे होतं की त्यांनी न घाबरता न मागे सरकता इकडच्या सरकारला, प्रशासनाला आणि इलेक्शन कमिशनला आव्हान दिलं की तुम्ही जी चिटिंग केली आहे त्याच्यावरती आमचा भरोसा नाहीये, आमचा भरोसा नाहीये. आणि आम्ही तुम्हाला सिद्ध पण करून दाखवू शकतो की तुम्ही चिटिंग केलीये. म्हणून मी तुम्हाला खुलं आव्हान देतो की मर्कजवाडीमध्ये या आणि बॅलेट पेपरवरती इलेक्शन करून दाखवा. जसं आपल्या सरपंच साहेबांनी ही भूमिका घेतली तसं समोर एकतरी उत्तर आलं का? नाही. त्यांना उर्गावडीची उत्तरं लावली. एवढंच नाही तर त्यांना म्हटलं की इकडे सुरक्षेचा तर भंग होऊ शकतो, फायरिंग होऊ शकते, सेक्शन 144 लावू, आम्ही बंद करू. आणि अशी जर कोणीही लोकशाहीच्या बाजूने भूमिका घेत असताना जर त्यांना सरकार इकडे दडपशाहीचे उत्तर देत असेल तर ही लोकशाहीची गळचेपी आणि ते कोणत्याही परिस्थितीत आपण खपवून घेणार नाही होत मित्रांनो. आणि आपण एक गोष्ट समजून घ्या की ईव्हीएमचा मुद्दा आत्तापासून नाही आलेला आहे. ईव्हीएमचा मुद्दा खूप आधीपासून आहे आणि कोणी तो छेडला असेल या देशामध्ये तर तो बाळासाहेब आंबेडकर यांनी छेडलेला आहे. आता आपण बघितलं असेल की राहुल गांधींनी एक पत्र लिहिलं आणि अख्खी मीडिया त्यांच्या मागे झक मारत गेली. पण या मीडियाला एक सांगू इच्छितो की जेव्हा राहुल गांधींच्याच काँग्रेसने सगळ्यात पहिले 2004 मध्ये ईव्हीएम आणलं होतं तेव्हा 2004 मध्ये पहिली ईव्हीएमच्या विरुद्ध केस करणारे या भारतामध्ये बाळासाहेब आंबेडकर होते आणि अजून कोणी नाही. आणि एवढीच नाही तर तुमच्या सर्वांसमोर मांडायला बाकीची सुद्धा माहिती घेऊन आली. 12 डिसेंबर 2024 जेव्हा विधानसभेचा निकाल आला तेव्हा 12 डिसेंबर 2024 ला बाळासाहेब आंबेडकर यांनी एस चोकोलिनो जे इलेक्शन कमिशनचे ऑफिसर आहेत, चीफ इलेक्टोरल ऑफिसर आहेत इलेक्शन कमिशनचे, त्यांना एक पत्र लिहिलं आणि त्यांना म्हटलं की तुमची जी आकडेवारी आली आहे, तुमची जी इलेक्शनचा डेटा आलाय त्याच्यामध्ये 76 लाख म्हणजे 75,90,000 एवढी मतं एक्स्ट्रॉय. ती मतं कुठनं आली आहेत ती आम्हाला सांगा. आणि त्याच्याबद्दल त्यांनी त्यांना 3 प्रश्न विचारले. हे 3 प्रश्न महत्वाचे आपण सर्वांनी समजून घ्या. त्यातला पहिला प्रश्न होता की एका माणसाला मतदान द्यायला किती वेळ लागतो. त्यातला दुसरा प्रश्न असा होता की 5 ते 6च्या मध्ये किती मतदान झालंय ह्याची आकडेवारी आम्हाला द्या. आणि त्याचा तिसरा प्रश्न होता, आपण सगळे वोटिंग करतात, 6 नंतर जर कोण बूथ मध्ये गेलं तर त्याला बूथच्या आतमध्ये घेऊन त्याला टोकन द्यायला लागतं. तर इलेक्शन जे आरओ आहेत, रिटर्निंग ऑफिसर आहेत, बूथ प्रमुख आहेत, त्या बूथ प्रमुखांनी 6 वाजल्यानंतर आतमध्ये घेतलेल्या किती लोकांना टोकन दिले ह्याची आकडे असतील. कारण टोकन वाटली तुम्हीच, मतदान घेतलं तुम्ही, आकडेवारी असणार तुमच्याकडे. तर हे 3 प्रश्नांची उत्तर द्या. मी परत 3 प्रश्न मांडतो. एका माणसाला मतदान करायला किती वेळ लागतो, 5 ते 6 मध्ये किती मतदान झालं आणि 6 वाजल्यानंतर मतदान होण्यासाठी किती टोकन दिले.
जर ह्या 3 गोष्टींचा त्यांनी आपल्याला आकडेवारी दिली असती तर आपण अंदाज बांधून ऍव्हरेज काढून एक अंदाज बांधू शकलो असतो की या 2 तासामध्ये जो गेम झालाय तो 75 लाखाच्या जवळपास आहे की नाही. पण इलेक्शन कमिशननी त्याच्यावरती उत्तर दिलं की आमच्याकडे असा कोणताही प्रकारचा माहितीच नाही, आमच्याकडे या प्रकारचा कोणताही डेटा नाही. आता तुम्ही समजून घ्या, इलेक्शन होते, मत होतं, मत मोजण्याला आपण काय म्हणतो, मतमोजणी. आता मतमोजणी केलेल्याच्या मोजणीचेच तुमच्याकडे आकडे नसतील तर इलेक्शन कमिशन चालत बसवलंय कशासाठी, हाच प्रश्न पहिला आहे. तुम्ही गंमत समजून घ्या, आपण या प्रक्रियेला मतमोजणी म्हणतो, पण काय मोजलं ह्याच्याकडे जर तुमच्याकडे आकडा नसेल तर तुम्ही बसून काय मोजता हे तरी आम्हाला एकदा सांगून टाका. एवढंच नाही तर पुढे जाऊन बाळासाहेबांना जेव्हा हे उत्तर आलं की आमच्याकडे कोणतीही माहिती नाही, बाळासाहेब म्हटले की हा लढा आपण सर्वांना घेऊन चल. आणि त्यांनी जानेवारीमध्ये 16 जानेवारीला बाळासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय जे अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगेजी यांना एक पत्र लिहिलं. बाळासाहेबांनी ह्या पत्रामध्ये त्यांनी चोकोलिंगमला लिहिलेल्या पत्राचा उल्लेख केला. त्यांनी म्हटलं की आम्ही हा 3 प्रश्न विचारलेले त्याच्यावरती काहीही माहिती आली नव्हती. त्याच्यावरनं हे साफ कळून येतंय की इलेक्शन कमिशननी मोठा धोका केलेला आहे. सर्व इतर पक्षांनी एकत्र येऊन याच्यावरती आंदोलन करायची गरज आहे. बाळासाहेबांनी खरगे साहेबांना पत्र लिहिलं, त्यांना ट्विट सुद्धा केलं, पण खरगे साहेबांकडनं कोणतीही प्रतिक्रिया आली. त्याच्या पुढे जाऊन 20 फेब्रुवारीला आपल्या वंचित बहुजन आघाडीचे जे मुंबईचे अध्यक्ष आहेत चेतन चंद्रकांत अहिरे दादा, चेतन दादा अहिरेंनी एक ब्रीट पेटिशन दाखल केली आणि त्या ब्रीट पेटिशनच्या जोरावरती मुंबईच्या कोर्टाने इलेक्शन कमिशनला नोटीस सुद्धा दाखवली. ती केस बाळासाहेब लढतायत, पण अजूनही माझा इकडच्या मीडियावरती आक्षेप आहे की कुठेही चेतन दादांचं नाव किंवा बाळासाहेबांचं नाव त्या नोटीसच्या संदर्भात छापताना आपण कव्हरेज दिलं नाही. पण त्याच्या पुढे जाऊन बघू आपण, त्याच्या पुढे जाऊन बघा की 7 जूनला राहुल गांधीजींनी एक पत्र लिहिलं इंडियन एक्सप्रेस मध्ये आणि त्यांनी असं म्हटलं की इलेक्शन मध्ये चिटिंग झालेली आहे आणि महाराष्ट्राच्या इलेक्शन मध्ये गप्प. आता तुम्ही गंमत बघा, याच्या आधी बाळासाहेबांनी 2 केसेस लिहिले, चोकोलिंगमांना पत्र लिहिले आणि राहुल गांधी ज्यांना राष्ट्रीय अध्यक्ष मानतात अशा खडगे साहेबांना पत्र लिहिले. त्यांच्या कोणत्याही पत्राचं उत्तर नाही. काँग्रेसनी कोणत्याही भूमिकेवरती आपल्या भूमिका मांडली नाही किंवा आपल्या कोणत्याही ईव्हीएमच्या विरुद्ध लढ्यामध्ये आपल्याला साथ द्यायची इच्छा दाखवलेली नाही. पण राहुल गांधी 7 जूनला पत्र लिहितात आणि म्हणतात की इलेक्शन मध्ये चिटिंग झाली आणि लगेच 2 आठवड्यानंतर 21 जूनला एका अर्थाने इलेक्शन कमिशन म्हणते की 45 दिवसाच्या आतमध्ये इलेक्शनचा डेटा डिस्ट्रॉय करा, कोणताही एव्हिडन्स ठेवू नका. म्हणजे तुम्ही समजा कुठल्या लेवलचा गेम चालू आहे, कुठल्या लेवलची चिटिंग चालू आहे. आपण इलेक्शन कमिशन वरती आक्षेप घेतोय की तुम्ही इलेक्शन मध्ये चिटिंग केली, आम्हाला पुरावे दाखवा, आम्हाला एव्हिडन्स द्या. आणि दुसऱ्या बाजूला इलेक्शन कमिशन त्यांच्या कर्मचाऱ्यांना म्हणतेय की तुमच्याकडे जो एव्हिडन्स आहे, तुमच्याकडे जे पुरावे आहेत ते नष्ट करून टाका. म्हणजे सर्रास एका बाजूला इलेक्शन कमिशन म्हणते की हो आम्ही चिटिंग केली आणि दुसऱ्या बाजूला इलेक्शन कमिशन हे पण म्हणतंय की आम्ही चिटिंग केलेल्याचे आम्ही पुरावे नष्ट करा. आणि परत एकदा मी मीडिया समोर आणि आपल्या सर्वांसमोर मांडतो आणि माझी मीडियाला ही विनंती राहील, माझी मीडियाला ही रिक्वेस्ट राहील की वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, वंचित बहुजन आघाडीचे नेते कोर्टापासून ते रस्त्यापर्यंत या आंदोलनामध्ये उभे आहेत आणि आपण सर्वांनी त्यांना कव्हरेज द्यावं, योग्य कव्हरेज द्यावं आणि वंचितांना जे ब्लॅकआउट इलेक्शनच्या मध्ये करतात ते आता करू. और मैं मीडिया से यही विनंती करना चाहता हूं कि आप एक बार सिर्फ क्रोनोलॉजी समझ लीजिए, कि आप क्रोनोलॉजी समझ लीजिए. 2004 में बाला साहब अम्बेडकर ने सबसे पहली केस है. 12 दिसंबर को बाला साहब अम्बेडकर ने एस चोकोलिंगम को इलेक्शन कमीशन के चीफ ऑफिसर है उनको लेटर लिखा और बोला इलेक्शन में 76 लाख वोटिंग ज्यादा हुआ.
फिर उसके बाद जनवरी में बाला साहब अम्बेडकर ने खड़गे साहब को एक लेटर लिखा और बोला कि हमको हमारे ईवीएम के लड़ाई में ज्वाइन करो। कांग्रेस और वंचित बहुजन आघाड़ी एक साथ आके ईवीएम के खिलाफ एक आंदोलन होना चाहिए। खड़गे जी ने कोई जवाब नहीं दिया। उसके बाद वंचित बहुजन आघाड़ी के मुंबई के अध्यक्ष चेतन आहिरे ने रिट पिटीशन दाखिल की और उस रिट पिटीशन की वजह से इलेक्शन कमीशन को मुंबई कोर्ट ने नोटिस दिया। उसके वकील है बाला साहब अम्बेडकर। उस सब के बाद राहुल गांधी एक लेटर लिखते हैं और राहुल गांधी के एक लेटर के बाद ये डिक्लेयर होता है कि इलेक्शन कमीशन सारे एविडेंसेस डिस्ट्रॉय करेगा। तो क्या मैं इससे ये मतलब निकालूं कि इलेक्शन कमीशन और राहुल गांधी एक साथ मिले हुए हैं और वो दोनों एविडेंस डिस्ट्रॉय करने में लगे हुए हैं? ये मेरा जनता से सीधा सीधा सवाल है। कारण तुम्ही मुद्दा बघून घ्या, राहुल गांधी ज्यांना प्रदेश अध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष म्हणतात खरगे साहेब, अशा खरगे साहेबांना बाळासाहेबांनी पत्र लिहिलं होतं आणि म्हटलं होतं की तुम्ही या लढाईमध्ये सामील व्हा। पण आता आपल्याला सर्वांना खरगे साहेबांची सच्चाई माहितीच आहे की आम्ही दलित विरोधी नाही एवढं दाखवण्यासाठी एक मुखवटा खरगे साहेबांनी बसवलाय। पण खरी जनियोधारी पक्ष असा आहे की त्यांनी खरगे साहेबांकडनं सगळे अधिकार काढून राहुल गांधींचं आपल्याला लिडरशिप कशी प्रस्थापित करता येईल याच्यासाठी ते उभं केलेलं जुमला आहे। आणि म्हणून मी आपल्या सर्वांना म्हणतो की ह्या जुमल्यामध्ये फसू नका। ईव्हीएमच्या विरुद्ध एकच पक्ष आहे जो रस्त्यावरती आणि कोर्टामध्ये लढतो, तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी। आणि त्याचबरोबर माझी राहुल गांधींना एक विनंती असेल की जर तुम्ही खरंच मल्लिकार्जुन खरगेंचं अध्यक्षपद मानत असाल, एक दलित नेतृत्व मानत असाल आणि खरंच ईव्हीएमच्या लढ्यामध्ये सामील होणार असाल तर या वंचित बहुजन आघाडीच्या कोर्ट केसला तुम्ही सपोर्ट करा। काँग्रेसकडे वकिलांची फौज आहे, लीगल टीमची फौज आहे, पैशाची काही कमी नाहीये। जे वंचितचे कार्यकर्ते काम करतायत, कोर्ट कचेरीमध्ये जात आहेत, डेटा प्रोव्हाइड करतायत। जर तुम्हाला या लढाईमध्ये सामील व्हायचं असेल तर या वंचितच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांना मदत करून दाखवा। कारण ईव्हीएम आणि मतदान हा इकडच्या तमाम वंचितांच्या आणि आंबेडकरवाद्यांच्या लोकशाही आणि संविधानाचा प्रश्न आहे। ईव्हीएम, मतदान, लोकशाही हा आंबेडकरवाद्यांचा नेहमीचा मूलभूत प्रश्न आहे आणि तो आम्ही कोणत्याही परिस्थितीत राहुल गांधींना त्यांची लीडरशिप आणि नेतृत्व छापायला वापरू देणार नाही, हे मी ठामपणे आपल्या सर्वांसमोर मांडतो। आणि तेच मांडता मांडता मला एक शेवटचा मुद्दा मांडायचा जायचा आहे की आपल्या अजून दोन मागण्या की एससी आणि एसटीचं बजेट जे होतं ते मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये वळवलं गेलं। आपल्याला एका बाजूला दिसेल की ते मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणीकडे वळवलं गेलं। लाडक्या बहीण योजनेला आमची विरोध नाहीये, पण तुमच्याकडे असे कितीतरी निधी आहेत जिकडनं तुम्ही बजेट फिरू शकता। तुम्ही जेव्हा एससी आणि एसटीचं बजेट फिरवता तेव्हा या इकडच्या लोकांना साफ साफ दिसून येतं की हे भाजपचं जे सरकार आहे त्यांना इकडच्या आदिवासींचं, दलितांचं, बहुजनांचं आणि तमाम वंचितांचा विकास नकोय। म्हणून ज्या सुधार कायद्यासाठी, ज्या सुधार योजनांसाठी इकडच्या संविधानामध्ये आपल्याला जी निधीची तरतूद करून दिली होती ती निधी इकडच्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या सरकारने सर्रास चोरलेली आहे, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवा। आणि तुम्हाला पुरावा पाहिजे असेल तर त्यांचेच मंत्री संजय शिरसाट हे बोलतात की एससी आणि एसटीचा फंड हा लाडक्या बहिणीकडे फिरवला। आणि हेच बोलत असताना आपल्या सर्वांना हे सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे की हे फक्त भाजपचं सरकार नाही, हे जे चोरी करतं। कर्नाटकामध्ये काँग्रेसचं सरकार आहे, या कर्नाटकाच्या काँग्रेसच्या सरकारने 17 कोटी, कोणी बघितल्यात 17 कोटी आपल्यापैकी? फक्त शिंदे काकांनी लपवले असतील सोलापूरमध्ये, कोणाला माहित नाही 17 कोटी किती। 17 कोटी 60,000, 17 कोटी 60,000 इतका अमाऊंट हा कर्नाटकाच्या सरकारने धर्माच्या निधीसाठी आणि रिलीजियस ऍक्टिव्हिटीजच्या नावाखाली फिरवलेला। तर तुम्ही एक समजून घ्या की जर इकडे भाजप नागनाथ आहे तर तिकडे काँग्रेस सापनाथ आहे। आणि तुम्हाला हा हातावर चावणार तर तुम्हाला तो पायावर चावणार। साप दोन्ही पक्ष आहेत। आपल्याला गळ्यात आपल्या कोणताही साप नको, आपल्याला फक्त वंचितांची सत्ता हवी आणि आपल्याला आपले न्याय, हक्क आणि अधिकार हवे। म्हणून या ईव्हीएमच्या लढाईमध्ये
आणि जो SC आणि STचा फंड चोरलाय त्या लढाईमध्ये वंचित बहुजन आघाडी नेहमीच भूमिका घेऊन उभी राहणार आहे आणि त्या कोणत्याही प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आम्ही कोणीही मागे सरकणार नाही एवढं आपल्या सर्वांसमोर मांडतो आणि आपली रजा घेतो. जय भीम, जय संविधान.